नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज वसंत पंचमी, आज सरस्वती मातेचा अत्यंत शुभ दिवस आणि आज सरस्वती मातेची म्हणजेच विद्येची देवतेची जर आपण पूजा केली तर आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये आपल्या बुद्धीमध्ये खूप वाढ होते, सतसत विवेक बुद्धी जागृत होते आणि आजकाल ह्याची खूप गरज आहे. तर आपण काय करायचं, अंघोळ करून स्वच्छ देवपूजा करून घ्यायची आणि स्वच्छ अशा पाटावर पिवळं वस्त्र अंथरायचं आणि आपल्या मुलांची सगळी पुस्तकं त्याच्यावर ठेवायची. पुस्तकं ठेवून आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि एक मोरपंख हातात घ्यायचा आणि मोरपंख हातात घेऊन एक मंत्र म्हणायचा 21 वेळा. या 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 देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा मंत्र 21 वेळा तुम्ही म्हणा. 21 वेळा म्हटल्यावर हे मोरपंख हातात आपल्या असतंच, तर ते ॲक्टिवेट होतं आणि ते आपण मुलांच्या पुस्तकांमध्ये ठेवून द्यायचं आणि तिथेच बसून आपण ओम ऐं सरस्वते नमः ह्या मंत्राचा आपल्या मुलांना जर करायला मिळालं तर चांगलंच आहे, नाही मिळालं तर तुम्ही स्वतः करा, पण शक्यतो मुलांना करायला द्या हा मंत्र, कारण हा सरस्वती मातेचा अत्यंत पॉवरफुल मंत्र आहे. तर ह्याची 108 वेळा तुम्ही जप करा. ओम ऐं सरस्वते नमः ह्याचा 108 वेळा जप करा आणि त्याच्यानंतर काय करा, एक मध असतो, मध थोडासा वाटीत घ्या किंवा छोटी बॉटल आणली तरी चालेल. ती बॉटल आपण सरस्वती मातेच्या चरणांपाशी ठेवून द्या. दिवसभर ठेवली तरी चालेल. संध्याकाळी त्या मधाचं एक आपलं हे जे बोट असतं, ह्या बोटाने त्या मधामध्ये आपण डिप करायचं आणि ते आपल्या मुलांच्या जिभेवर एम हा शब्द, हा मंत्र लिहायचा. एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे. ह्याने मुलांची बुद्धिमत्ता अतिशय कुशाग्र होते आणि त्यांना जर विसरत असेल अभ्यास केलेला वगैरे तर तो लक्षात राहण्यास त्यांना नक्कीच मदत होईल. तर हा नक्की उपाय करा. नमस्कार.